नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन जाहिरातीसोबत आहोत. तर जाहिरात काय आहे ते बघूया. तर बघा, ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते बॉम्बे हायकोर्टचे आहे. हायकोर्ट ऑफ ॲट बॉम्बे. तर बॉम्बेची ही जाहिरात आहे, बॉम्बे हायकोर्टची. तर पोस्ट काय आहे, तर क्लर्कच्या पोस्टसाठी जागा आहे. टोटल वॅकन्सी आहे बघा 129. आणि जे काही डिसॅबिलिटीज पर्सन आहे त्यांसाठी 4% रिझर्व्ह जागा आहे. एकूण 5 जागा आहे. सिलेक्ट सीट जे आहे ते 124 आहे आणि 31 जे आहे ते वेटिंग लिस्ट आहे. पे स्केल जे आहे बघा, S10 नुसार पे स्केल आहे 29,200 ते 92,300. जे काही प्लस अलाउन्सेस असेल ॲज पर जे काही रूल्स आहे त्यानुसार. आता काय होणार आहे तर बघा, स्क्रीन टेस्ट, टायपिंग टेस्ट अँड व्हाया वर्सा ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच इंटरव्ह्यू होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे अगोदर स्क्रीनिंग टेस्ट होईल, नंतर टायपिंग टेस्ट होईल आणि नंतर इंटरव्ह्यू होईल. असे 3 स्टेपमधून याची प्रोसेस आहे. जर काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघू यामध्ये काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. जनरलसाठी एज लिमिट दिलेली आहे या ठिकाणी 18 ते 38. 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38. जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, स्पेशल बॅकवर्ड क्लास, ठीक आहे, तर त्यांना आहे 18 ते 43. आणि जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असेल, कोर्टची ज्या अप्लाय करणार असेल त्यांना 18. कोणत्याही प्रकारची एज लिमिट नाही त्यांना. आता क्वालिफिकेशन काय आहे बघा, क्वालिफिकेशन आहे युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी. जर समजा लॉ डिग्रीमध्ये त्यांचं पदवी झालेलं असेल, डिग्री ऑफ लॉ, त्यांना प्रेफरन्स देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बेसिक टायपिंग कोर्स पाहिजे त्याला म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे GCC, TBC किंवा ITI टायपिंगमध्ये मिनिमम 40ची स्पीड लागते बघा मित्रांनो. मिनिमम 40ची स्पीड पाहिजे असं म्हणलं, म्हणजे 40 टायपिंग असली पाहिजे त्यांनी. आणि MSCIT कोर्स असला पाहिजे. एवढे जे काही कोर्सची नावं या ठिकाणी दिलेली टेक्निकल आहे, यापैकी एक कोर्स तुमच्याकडे असला पाहिजे. पुढची प्रोसेस बघू आपण याच्यामध्ये काय आहे. आणखी काही कंडिशन या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. मराठी यायला पाहिजे असं म्हटलं आहे त्यांनी याच्यामध्ये. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये पुढं फीस 100 रुपये आहे. फीस जी आहे ती 100 आहे या ठिकाणी. जी फीस आहे 100 रुपये आहे. आणि जर तुम्ही शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव जर आलं तर जी काही पुढची प्रोसेससाठी जी फीस असणार आहे ती 400 रुपये असणार आहे. आता जी काही ऑनलाईन प्रोसिड्यूर आहे, ऑनलाईन फीस जी आहे तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. आणि ॲप्लिकेशन तुम्हाला bombay.highcourt.nic.in 15 दिवसाच्या आत तुम्हाला भरायचं आहे बघा. लक्षात घ्या, याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत फॉर्म भरायचं आहे. म्हणजे आजच्या तारखेपासून 22 तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झाली, म्हणजे जवळपास 22 ते 5 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, 22 तारीख ते 5 तारीख 5/2 पर्यंत 15 दिवसाचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. आणि जे काही पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे 3.5 4 सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे. आणि सिग्नेचर 3 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर. स्कॅन करायचे JPG किंवा JPEGमध्ये. 40 KB जास्त ते असली पाहिजे नाही म्हटलं. त्यानंतर बघा, SBI द्वारे तुम्हाला पेमेंट करायचं या ठिकाणी. स्क्रीनिंग टेस्ट कशी असणार आहे ते आपण बघूया. स्क्रीनिंग टेस्ट जी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो,
त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे मराठी विषय दिलेला आहे, इंग्लिश दिलेला आहे. मराठी विषय 10 मार्कासाठी, इंग्लिश विषय 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 10 मार्कासाठी, जनरल इंटेलिजन्स 20 मार्कासाठी, अर्थमॅटिक 20 मार्कासाठी आणि कम्प्युटर 10 मार्कासाठी. असं टोटल 90 मार्कासाठी दिलेले आहे. त्यानंतर टायपिंग टेस्ट जी दुसरी, जर तुम्ही यामध्ये शॉर्टलिस्ट झाला, याच्यामध्ये तुमचा नंबर बसला, तर टायपिंग टेस्टसाठी 20 मार्क आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमम मार्क जे 10 दिलेले आहे पासिंगसाठी. 10 मिनटाचं ड्युरेशन आहे आणि तुम्हाला 400 शब्दांचा पॅसेज टाईप करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर मग तुमचं इंटरव्ह्यू आहे. तर अशा पद्धतीने प्रोसेस आहे. याच्यामध्ये खाली सिलेबस तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनिंग टेस्टचा. सिलेबस बघा काय काय आहे. मराठीमध्ये काय असणार आहे, ग्रामर असणार. आता ग्रामर म्हणलं तर मग सगळेच येणार. ग्रामर कंस्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे आणि यूज ऑफ वर्ड्स आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड यूज वर्ड. जनरल नॉलेजमध्ये काय आहे, तर क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ एनिमेंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड महाराष्ट्र. जनरल इंटेलिजन्सीमध्ये क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. अर्थमॅटिकमध्ये तुम्हाला ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन. कम्प्युटरमध्ये कम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये बघा पुढं काय सांगितलेलं आहे. टायपिंग, इंग्लिश टायपिंग जी असणार ती कम्प्युटरवर असणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ओन्ली कम्प्युटर म्हटलेलं आहे. पुढं बघा काही गाईडलाईन्स यामध्ये त्यांनी दिलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे तुमचं GCC और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स, GCC किंवा TBC, IIT किंवा 40